मित्रांनो, मी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागामध्ये आहे. काही महिलांनी त्यांचं शिष्टमंडळ इकडे आलेले आहे. त्यांच्या काही तक्रारी आहेत. कामगार अधिकारी पण आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सगळे. मावशी, तुमच्या काय काय तक्रारी आहेत? मला ना, मी वॉशरूमला गेले, फोटो लगेच काढ 20 लगेच फोटो काढला माझा. ना चुकता 10 वाजेपर्यंत काम केलं, 11 वाजता लगेच घरी पाठवलं. किती पाया पडले तर मी इतकी रडले, म्हणलं तू पुढे जीव देते असं करत तरी माझं ऐकलं नाही त्याने. कामानं काढलं. वॉशरूमला जाण्यासाठी विचारूच तर फोटो काढला माझा. किरण यादवचं सुपरवायझरचं नाव होतं. कंपनीचं नाव काय? टॅलेंनेक्स होतं. आता परफेक्ट होतं, आता टॅलेंनेक्स झालं. त्या किती वर दिवस झाले तुम्हाला? आता 2 वर्ष झालं मला. 2 मिनिटं सर, लगेच महिलांना बोलू दे. यांचं पण फिरवा. माझं एकच म्हणणं आहे की जेवढे आता नवीन लोक भरल्यात पैसे घेऊन तेवढे लोक काढायची, आणि आम्ही 50 रुपये हजेरी काम केलंय ते आम्हाला किती रुपये घेतले एकेकाला भरती करायला कामाला? 1.5 लाख. 1.5 लाख. 1.5 लाख. आणि किती पगार देतात? आम्हाला पगार 22,000 पगार. मग तुमच्या जुन्या लोकांचं काय करायचं? आम्हाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला कामावर घ्यावा आणि आम्हाला परमिट करावा. बरं, तुमचं काय तक्रार आहे? आमचं त्या बाईला जे लागले कामावर, त्या बाईला त्याच्या मुलाला कामावर घ्यावा आणि कामगारांची पिळवणूक केली नाही पाहिजे कामामध्ये. आम्हाला धमकी देणं, पाणी प्यायला बसलं तरी बोलणं, काम जादा लावणं, हे करू नाही त्यांनी. सुपरवायझर तुमचे छळ करतात, पिळवणूक करतात असं तुमचं म्हणणं आहे. पगार सगळा देत आहेत? आता एक जरी सुट्टी असली ना तर ते 1000 रुपये त्याला दंड लागतो. तसं मग आम्हाला 30,000 रुपये पेमेंट आहे का साहेब? आता 22,000 रुपये येतोय आम्हाला पेमेंट. 1000 रुपये कट करून घेतो. हजेरी कमी आणि दंड जास्त आहे. महिन्याला पेमेंट ना बोनस पाहिजे नाही, आम्हाला दिवाळीलाच बोनस पाहिजे. ते कसा द्यायचा ते तुम्ही ठरवा. आम्हाला महिन्याला बोनस नाही पाहिजे. आमची अपेक्षा गरिबाची दिवाळीचीच असते. आम्हाला दिवाळीलाच बोनस पाहिजे. ओके, किती काम करा तुम्ही असे? त्यांचा प्रश्न आहे. आमच्या तिथं प्रोग्राम मध्ये 350. नाही, आपल्याकडे जेवढे सभासद आहेत ना ते जवळपास 3,500 ते 4,000 सभासद आहेत पूर्ण युनियनचे. विषय काय आहे, थोडक्यात विषय काय माहिती का? ऐका, थोडक्यात विषय चालू आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांची ती मनमानी चालू आहे आणि त्याला महानगरपालिकेचे पदाधिकारी साथ सोबत देतात. थोडक्यात या मुलाचा 2020चा विषय आहे. 2020 पासून यांचा जो फरक आहे पगारीचा तो अद्याप मिळालेला नाहीये. 2 वर्षापासून हा मुलगा साहेबांकडे चक्रा मारतोय, विचारतोय की माझ्या प्रश्नाचं उत्तर कधी भेटेल. त्याला अद्याप 2 वर्षापासून उत्तर भेटलेलं नाहीये. तुझं काय प्रॉब्लेम? थांबा, एका वेळी एकाने बोलतो. तुझं काय प्रॉब्लेम होता? सर, आमचं 2 वर्ष झाले प्रकरण चालू आहे साहेब. कशाचं प्रकरण चालू आहे? आपण आम्हाला कामावरून काढलं होतं. आम्ही म्हणजे पेमेंट होत नाही म्हणून आम्ही आलो होतो, तर आम्हाला कामावरून काढलं होतं. तुम्ही पगार मागितला तर तुम्हाला कामावरूनच काढून टाका. आम्हाला काम